आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स दौऱ्याचा आज दुसरा दिवस। पॅरिसमध्ये झालेल्या एआय समितीला मोदींची उपस्थिती। एआय बद्दल उदाहरण देत मोदींकडून शिखर परिषदेला सुरुवात। एआय आपली अर्थव्यवस्था, सुरक्षा, अगदी आपल्या समाजाला सुद्धा आकार देत आहे। या शतकामध्ये एआय मानवतेसाठी कोड लिहित आहे। पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माघी गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मुद्द्यावरून घमासान। हिंदू विरोधी अधिकाऱ्यांकडून भुंग्यासाठी एक न्याय आणि हिंदूंच्या सणासाठी वेगळा न्याय दिला जात असल्याची आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारं सरकार अपयशी ठरलंय। माघी गणेशोत्सवामधल्या विसर्जनावरून उडालेल्या गोंधळाबाबत आदित्य ठाकरे यांची राज्य सरकारवर टीका। नाशिकच्या नियोजन बैठकीमध्ये सुहास कांदेंनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं। 14 फेब्रुवारीला नाशिकमध्ये शिंदेंच्या आभार सभेचं आयोजन। जास्त संख्येनं शिवसैनिक आणण्यासाठी सज्जता। स्वित्झर्लंडचे महावाणिज्य दूत मार्टिन मेयर यांनी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली। आज सह्याद्री अतिथीगृहावर विविध विषयांवर चर्चा। महाराष्ट्रामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रासह विविध क्षेत्रामध्ये गुंतवणुकीस मोठी संधी। स्वित्झर्लंडसोबत परस्पर व्यापार वाढवण्यास महाराष्ट्र उत्सुक। स्वित्झर्लंडच्या उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावं, जयकुमार रावल यांचं आवाहन। राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली। मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामासंदर्भात भेट घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेमधील नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावर आदित्य ठाकरेंना कायम ठेवण्याची मागणी। फडणवीसांनाही सकारात्मक प्रतिसाद दिला, सूत्रांची माहिती। रत्नागिरीमध्ये माजी आमदार वैभव नाईकांची 6.5 तास एसीबीकडून चौकशी। रत्नागिरीमध्ये वैभव नाईक, पत्नी स्नेहा नाईक यांची एसीबी चौकशी संपली। संपत्तीच्या चौकशीच्या अनुषंगाने कागदपत्र सादर केली। काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। हेमलता पाटील आणि काही नगरसेवक आजच प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात। कॉपी बहादरांवर बोर्डाची करडी नजर। सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा, मुख्यमंत्र्यांचे थेट आदेश। 12वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी 42 गैरप्रकरणांची नोंद। सर्वाधिक 26 गैरप्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडले असल्याचं समोर, तर मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागात एकही गैरप्रकार नाही। पहिला पेपर दिला ज्यावेळी वडील सोबत नव्हते। प्रत्येक क्षणाला वडिलांची आठवण येते। माझ्या वडिलांचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे। संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख हिची पहिल्या पेपरनंतर प्रतिक्रिया। बीडमध्ये 127 शस्त्र परवाने रद्द। पोलिसांच्या प्रस्तावानंतर जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई। शस्त्र परवाना रद्दचा आकडा 500 वर जाण्याची शक्यता। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा दणका। महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची कुटुंबियांनी भेट घेतली। खारघरमधील हत्याप्रकरणी एका आरोपीला अटक। रेहान शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव। शिवकुमार शर्मांना मारहाण करताना आरोपीने पकडून ठेवलं होतं। अद्याप हेल्मेटनं मारहाण करणारा आरोपी फरार। संजय दिना पाटलांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका कोर्टाने फेटाळली। याचिका फेटाळल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला दिलासा। कुंभमेळा नियोजनासाठी डीपीडीसीमध्ये 101 कोटींचा आराखडा, तर जिल्ह्यासाठी वाढीव 200 कोटींची मागणी। कुंभमेळ्यामध्ये दुर्घटनेसंदर्भात काळजी घेण्याच्या अजित पवारांच्या विभागीय आयुक्तांना सूचना।